रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण ताज्या ओल्या मटारपासून पौष्टिक आणि तितकाच हेल्दी नाश्ता बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी ताजे ओले मटर घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर ताजे ओले मटर नसतील तर तुम्ही इथे फ्रोझन मटरसुद्धा इथे वापरू शकता। त्याचबरोबर इथे मी आलं घेतलेले आहे 1 इंच, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। त्यानंतर 1 चमचा आपल्याला दही घालायचं आहे। सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालताच हे बारीक वाटून घ्यायचं आहे। बारीक केलेलं हे मिश्रण एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या बाउलमध्ये आपल्याला बारीक केलेल्या भाज्या घालायच्या आहेत। तर भाज्यामध्ये इथे मी गाजर घेतलेला आहे किसून, कांदा घेतलेला आहे बारीक काप करून आणि त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी कोबीसुद्धा घातलेला आहे। सगळं साहित्य आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे बघा। भाज्या जर तुम्ही बारीक कापल्यात ना तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आणि जी भाजी त्यांना जर आवडत नसेल तीसुद्धा याच्यामध्ये घातलीत तरी त्यांना कळणार देखील नाही। इतका हा नाश्ता चवीला छान लागतो। त्यानंतर इथे मी रवा घातलेला आहे, अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात हा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही 1 वाटीसुद्धा रवा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर घालायचं आहे। सगळं साहित्य आपल्याला हे 5 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान भिजला गेलेला आहे आणि छान असा फुलतो तो। त्याचबरोबर इथे मी आता आपल्याला मसाले काही घालायचे आहे। तर मसाल्यामध्ये इथे मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा, त्याचबरोबर इथे मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा। सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। पुन्हा आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला हा नाश्ता छान असा फ्लफी आणि मस्त नरम होण्यासाठी, फुगून येण्यासाठी इथे आपण इनो घेतलेला आहे। अर्धा छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं त्याच्यावरती आणि सगळं हे मिक्स करून लगेचच आपल्याला हे नाश्ता करायला घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही चिमूटभर याच्यामध्ये सोडा घातलात ना खाण्याचा तरीही चालेल। आता सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे। या नाश्त्यापासून आपण उत्तप्पेसुद्धा बनवू शकतो आणि डोसेसुद्धा बनवू शकतो, पण डोशासाठी हे पातळ आपल्याला बॅटर थोडंसं करावं लागेल। त्यानंतर इथे मी पॅन घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचा हा पॅन माझ्याकडे आहे। तुमच्याकडे जर नसेल अशा पद्धतीचा हा पॅन तर तुम्ही तव्यावरसुद्धा करू शकता। तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, त्याचबरोबर इथे मी सफेद तीळसुद्धा घातलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला 1-1 चमचा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा। तर अशा पद्धतीने मी 1-1 चमचा घातलेला आहे। बाजारामध्ये हिरवे मटार अगदी स्वस्त झालेले आहेत आणि भरपूर प्रमाणातसुद्धा असतात। तर यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने मटारपासून हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा। या साहित्यापासून आपण अप्पेसुद्धा तयार करू शकतो आणि तेहीसुद्धा चवीला अगदी खूप छान लागतात। लो फ्लेमवरतीच आपल्याला हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे। वरची बाजू थोडी सुकल्यानंतर आपल्याला दुसरी बाजूही करून घ्यायची बघा। दुसरी साईड आपल्याला ही पलटी करून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम याचा कलर राहिला बघा। दोन्ही बाजूनी छान आपला खरपूस कलर होईपर्यंत ह्याला शेकून घ्यायचं आहे। ह्याला तेलसुद्धा कमी लागतं, तेलकटसुद्धा हे अजिबात होत नाही। ह्या पदार्थाला करायला तेलाचीसुद्धा फार गरज लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर दोन्ही साईडून आपले छान असे हे तयार झालेले आहेत। आता याला आपण काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता बघा खाण्यासाठी आपला हा ओला मटारचा नाश्ता तयार झालेला आहे। या नाश्त्याला तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता। इतका हा चवीला छान लागतो आणि असाच जरी खाल्लात तरीसुद्धा मस्त लागतो। नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ओल्या मटारचा हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।